तुम्ही पण असं केलंय का? घरी सांगितलं देवाला चाललो आणि इकडे दुसऱ्याच कुठाने करीत बसले. हे शेठ तर डायरेक्ट ट्रक घेऊनच बाबळीत झाडावर चढली होती. तर राम राम मंडळी, मी आहे तुमचा मास्तर आणि आपण चाललो होतो आज बडे बाबांच्या दर्शनासाठी. जाता जाताच रोड मध्ये यांना असं काहीतरी दिसलं की यांनी डायरेक्टली थांबून घेतलं. तुम्हाला काय वाटलं पवन चक्की बघून थांबलो काय? पवन चक्की नाही, यांना करवंद दिसलेत म्हणून थांबले. ह्योच त्या हर्षल करवंदाचं नाव ऐकून सगळ्यांच्या पुढे पळाला होता. आपल्या तेजस शेटनी लेट येऊन थेट झाडावर चढायचा कार्यक्रम राबविला. मग याच्या पण अंगात वार आलं. ह्यो पण म्हणला मला पण झाडावर चढायचं. शेवट हर्षा झाडावर चढला पण याला काय झाडावर चढता आलं नाही. त्याला म्हणलं तुम्ही पण आता रोहित शर्मा सारखं थांबून घ्या. लय काटे असतात रव्या झाडाला. मुठभर करवंद तोडायला फार घामघाम होऊन गेला आमचा दाद्या. तिथून मस्त निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचलो बडे बाबांच्या दरबारामध्ये. पटकन हातपाय धुवून दर्शनाच्या रांगेमध्ये उभं राहिलो आणि पहिले दर्शन करून घेतलं. तुमचं पण दर्शन झालं असं तर लवकर लाईक करून द्या आणि इथं असे धागे कमून बांधते ते तुम्हाला माहिती असलं तर लवकर कमेंट करून सांगा. मग आम्ही पण इथं बसून धागा बांधून घेतला. आता या धाग्याची पावर काय नाही अख्ख्या नगरला माहिती. धागा बांधून झाल्यावर भूक लागली होती म्हणून खाली आलो. त्यांनी सगळे वेपर्स घेतले. इतके वेपर्स घेतले का पार डिक्कीत ठेवायला जागा नाही राहिली. ह्यो तर काय करीन याचा भरोसाच नाही. आता यांनी डिक्कीत गपचूप भेळ पण आणली होती. मला माहित नव्हतं. मला तो उपवास होता. मी वेपर्सच खात होतो आणि खाताच एवढा मोठा कांड होऊन गेला. ते पुढं बघा. खातानाच खूप जोरामध्ये पाऊस सुरू झाला पण यांना भुका एवढ्या लागल्या होत्या. यांनी झाडाखाली उभं राहून भेळ खाल्ली रे. असं पण भिजलोच होतो तर म्हणलं चला आता पावसातच घरी जाऊ. बाहेर निघलो तर लगेच पाऊस बंद झाला. काय नशीब राव. एवढ्या चांगल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी डायरेक्ट आपण यमदेवाच्या हातात गाडी दिली ना. आपण मस्त राजासारखं मागं बसून घेतलं. चमारी दिवसभर काही नुसते कांडच चालणार आहे का? या काकांनी पण बाबळीवर गाडी घालून टाकली. व्हिडिओ आवडला असेल तर लवकर फॉलो करून टाका. आपले 500 व्हायला फक्त 40च फॉलोअर्स कमी आहेत.